जर परमेश्वरावर तो अंतःकरणपूर्वक भाव म्हणजे विश्वास, आता भाव म्हणजे नुसता विश्वास नाही, मराठीत एक म्हणते की मनी नाही भावाने, म्हणजे काय? ठीक आहे, भाव म्हणजे तुम्ही विश्वास, मनी नाही भाव देवा मला पाव. मग तुला देवावर माझा विश्वास आहे म्हणून मी चर्च मध्ये आहे, देवावर माझा विश्वास आहे म्हणून मी प्रार्थना करतो, देवावर माझा विश्वास आहे म्हणून मी गीत गातो, देवावर माझा विश्वास आहे म्हणून मी प्रीचिंग करतो. मी म्हणतो मुळीच नाही. कधी कधी प्रीचिंग हे एक प्रोफेशन बनतं. प्रीचरचा विश्वास कधी कधी गेलेला असतो, त्याच्यातली आराधना गेलेली असते. विश्वास आणि भाव या दोन भिन्न प्रकारच्या गोष्टी आहेत. कधी कधी विश्वास ठेवायला भाग पडतो, म्हणजे तुमच्या मनामध्ये एक प्रकारची धाकधूक आहे पण तुमच्या समोर पर्याय नाही म्हणून तुम्ही ठेवता विश्वास. भाव तसा नसतो का. या भावामध्ये जो असतं ना, ती गोष्ट अशी असते की याच्या परत्वे दुसरीकडे कुठं माझं लक्षच नाही. आणि अंतःकरणामध्ये एवढी गॅरंटी आहे ना. कसली गॅरंटी माहिती का? तो शद्रक मेशक अबेदnego होतो ना, या भट्टीतनं सोडवायला तो पण या मूर्तीला मी, हा त्याचा भाव झाला, हा विश्वास नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, विश्वास असतो त्या डॉक्टरकडे आणि डॉक्टर सांगतो की हा पेशंट 99% गेल्याचा आहे, 1% खात्री आहे. मग तुम्ही घरी का नाही घेऊन जात? तुम्ही का घरी नाही घेऊन जात? तुम्हाला अजूनही वाटतं बरं तुम्ही कॉल करून लोकांना काय सांगता माहिती, गेल्या जमा आहे, मशीन लावली, आता डॉक्टर डिक्लेअर करणार आहे, तरी 2-4 लाख रुपये तुम्ही बिल भरत बसता. बरं तुम्हाला सांगू का भाव कशाला म्हणतात? शिळे या ठिकाणच्या थोर स्त्रीचा मुलगा आजारी पडून मेला आणि मेल्यावर तिचा नवरा तिला सांगतो की तुझा आणि मुलगा मेलेला, त्यास ती काय करते माहिती का? गाढव घेतली आणि बरोबर असणाऱ्या चाकराला घेतली आणि आलिशाकडे जाती हाकत आणि त्या ठिकाणात आलिशाला जाऊन भेटली आणि त्याला काय म्हणते माहिती का? मी तुला मुलगा मागितला नव्हता, तू दिला आणि तू दिलेला मुलगा मेलेला आणि मग आता तुला माझा मुलगा जिवंत करावा लागेल, तो गेहेजीला पाठवतोय. ती गेहेजी नाही, सेकंड ऑप्शन नाही, तूच. याला भाव म्हटले.